नेवासा तालुक्यातील एका खेडेगावामध्ये 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवरती तिच्याच वडिलांनी वारंवार बलात्कार केल्याची फिर्याद नेवासा पोलीस स्टेशनमध्ये स्वतः पीडितेने दाखल केली आहे। या घटनेमुळे नेवासा तालुक्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। त्या नराधम पित्याविरोधामध्ये नेवासा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान फिर्यादीमध्ये पीडित मुलीने म्हटलंय की तिची आई लहानपणी मयत झाली आहे, त्यामुळे तिचा सांभाळ आजीच करते। सध्या आजी आजोबा लहान भाऊ आणि वडिलांच्या सह ती एकत्र राहते। 2 जानेवारी रोजी रात्री तिच्या वडिलांनी आजीबरोबर भांडण करून आजी आणि भावाला घराबाहेर काढलं आणि मुलीला मारहाण करून तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। मात्र मुलीनं विरोध केल्यानं तिची सुटका झाली आहे। मात्र 3 जानेवारीला दुपारी 1:30 वाजता नराधम बापानं आजोबा आणि भावाला शेताकडे पाठवून पीडितेला घरामध्ये कोंडून मारझोड करत तिच्यावरती अत्याचार केलाय। त्या दिवसापासून दररोज दुपारी घरामध्ये लोकांना शेतामध्ये पाठवून तो अत्याचार करत असे। वडिलांच्या धाकानं ती प्रथम आजोबा आणि आजीला काहीही सांगू शकली नाही। मात्र 7 जानेवारी रोजी आजीला तिनं सर्व प्रकार सांगितलाय आणि मंगळवारी 8 जानेवारी रोजी नेवासा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। दरम्यान पीडितेच्या नराधम पित्याला अटक करण्यात आली आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गौतम वावळे हे करतायत। पोलीस स्टेशन नेवासा स्थल सीमे हद्दीमधील एका अल्पवयीन मुलीने पोलीस स्टेशन नेवासा येथे येऊन तिच्या सख्ख्या वडिलांविरोधात रिपोर्ट दिला आहे की तिचे सख्ख्या वडिलांनी वारंवार तिच्यावर बलात्कार केलेला आहे। त्यावरून सदर मुलीच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन नेवासा येथे भादवी कलम 376 2 बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा 2012 कलम 4(6) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक गौतम वावळे मी स्वतः करीत आहे। शंकर नाबदे C24 तास नेवासा। सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी।